औरंगजेबाचं स्टेटस ठेवलं गेल्यानंतर त्या परिसरामध्ये हिंसाचार उसळला किंवा तिथल्या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यामुळं तोडफोड आणि ही सगळी हिंसाचार सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचं सामान्यतः लोकांचं आकलन आहे। कोल्हापूर, सांगली, सातारा या परिसरामध्ये मागच्या पंधरवड्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। अनेक दिवसांपासून या भागामध्ये काही संघटनांच्या माध्यमातून होत असलेल्या मुस्लिम द्वेषाच्या प्रचार आणि प्रसाराला बळी पडलेल्या तरुणांची संख्या वाढत गेलेली आहे। त्या हिंसाचारामागे काही संघटनांचा हात असल्याचा आरोप करण्यात आलाय। त्याच्यामध्ये काहींनी बजरंग दलाचं नाव घेतलंय, काहींनी भिडेंच्या शिवप्रतिष्ठानचं देखील नाव घेतलंय की ही जी माणसं आली होती, ही जी तरुण मुलं आली होती, यामध्ये कोल्हापुरातल्या तरुण मुलांचा समावेश अतिशय कमी होता। ही सर्व बाहेरून आलेली मुलं होती। नमस्कार, मी सरफराज अहमद। कोल्हापूर, सांगली, सातारा या परिसरामध्ये मागच्या पंधरवड्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। या परिस्थितीमागे अनेक कारणं सांगितली जातात। त्यातलं महत्त्वाचं कारण औरंगजेबाच्या स्टेटसचा मुद्दा आहे। औरंगजेबाचं स्टेटस ठेवलं गेल्यानंतर त्या परिसरामध्ये हिंसाचार उसळला किंवा तिथल्या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यामुळं तोडफोड आणि ही सगळी हिंसाचार सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचं सामान्यतः लोकांचं आकलन आहे। पण ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ही परिस्थिती काही अचानक उद्भवलेली नाही आहे। याच्यामागं अनेक कारणं आहेत। अनेक दिवसांपासून या भागामध्ये काही संघटनांच्या माध्यमातून होत असलेल्या मुस्लिम द्वेषाच्या प्रचार आणि प्रसाराला बळी पडलेल्या तरुणांची संख्या वाढत गेलेली आहे। तर ही परिस्थिती आणि या अनुषंगानं त्या परिसरामध्ये जे काही झालंय किंवा होतंय त्याच्या संदर्भात काही मुद्दे आधी आपण स्पष्ट करूयात आणि त्यानंतर औरंगजेब आणि औरंगजेबाच्या संदर्भात मुस्लिम समाजाची भूमिका किंवा मुसलमान ज्या पद्धतीनं औरंगजेबाच्या मुद्द्यावर रिॲक्ट करतायत त्याच्यामागे नेमकी कारणं काय आहेत ती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर कोल्हापूरमध्ये जी दंगल उसळली आहे किंवा जो हिंसाचार माजवण्यात आला मागच्या काही दिवसांमध्ये, तर त्या हिंसाचारामागे काही संघटनांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्याच्यामध्ये काहींनी बजरंग दलाचं नाव घेतलंय, काहींनी भिडेंच्या शिवप्रतिष्ठानचं देखील नाव घेतलंय। तर असे वेगवेगळे आरोप देखील झालेत। पण प्रत्यक्ष दंगल ज्या भागात झाली किंवा ज्या भागामध्ये दगडफेक आणि हिंसाचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्या भागामध्ये जी मंडळी कार्यरत होती, ज्या युवकांना त्या भागात आणलं गेलं होतं, त्याच्याविषयी सामान्य लोकांचं म्हणणं असं आहे की ही जी माणसं आली होती, ही जी तरुण मुलं आली होती, यामध्ये कोल्हापुरातल्या तरुण मुलांचा समावेश अतिशय कमी होता। ही सर्व बाहेरून आलेली मुलं होती। हे बाहेरून आलेले युवक होते आणि त्यांना कोणत्या दुकानाला टार्गेट करायचं, कोणतं दुकान जाळायचं किंवा कोणत्या व्यक्तीचा चहाचा गाडा अथवा व्यापाऱ्याचं गाडं अथवा फिरती दुकानं जी आहेत ती उद्ध्वस्त करायची याची संपूर्ण माहिती देण्यात आली होती। कारण बाहेरचा जो व्यक्ती कोल्हापुरात आला आहे त्याला अमुक मुसलमानाचं दुकान या शॉपिंग सेंटरमध्ये इतक्या क्रमांकाला आहे हे कळणं शक्य नव्हतं। त्यामुळं हे जे काही घडलं आहे ते नियोजनबद्ध नव्हतं असं म्हणता येणार नाही आहे। पहिला हा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे। मग हे दंगलीचं नियोजन कुणी केलं किंवा या तोडफोडीचं नियोजन इतक्या सुनियोजित पद्धतीनं कुणी करून दिलं, याची आखणी कुणी केली हे तपासून पाहण्याची गरज आहे। दुसरं, आता जो मुद्दा मांडला गेला आहे की बाबा औरंगजेबाचं स्टेटस ठेवलं आणि त्याच्यानंतर ही दंगल उसळली किंवा आमच्या भावना दुखावल्या गेल्या त्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरलो, असा जो आरोप केला जातोय या सगळ्या संघटनांकडून, त्या आरोपामध्ये किती तथ्य आहे आणि भारतीय मुसलमानांना सांस्कृतिकदृष्ट्या जे स्वातंत्र्य दिलं गेलं आहे भारतामध्ये ते खरोखर मुस्लिमांना मिळालं आहे का, त्याच्यामध्ये किती तथ्य आहे हे देखील तपासून पाहण्याची गरज आहे। मी अनेकदा एक मुद्दा नेहमी मांडत आलो आहे की कोणत्याही नागरिकाच्या नागरिकत्वाचे 4 मुख्य आधार असतात। तसे भारतीय संघराज्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या नागरिकत्वाला 4 प्रमुख आधार आहेत। एक
त्या राज्यामध्ये त्याला सांस्कृतिक प्रतिनिधित्व त्या नागरिकाला मिळालं पाहिजे. नंबर 2, त्याला राजकीय संस्थांमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली पाहिजे, म्हणजे राजकीय प्रतिनिधित्व हे मिळालं पाहिजे. नंबर 3, त्याच्या भाषेला, त्याच्या ज्ञानाला आणि त्याच्या समाजाप्रती ज्ञाननिर्मितीला समान अशी संधी इतरांच्या तुलनेत मिळाली पाहिजे. त्याच्या भाषेचा राजकीय सन्मान झाला पाहिजे. ज्या भाषेत त्यानं ज्ञाननिर्मिती केली आहे त्या भाषेच्या संवर्धनासाठी, प्रसारासाठी, प्रचारासाठी राज्यानं प्रयत्न केले पाहिजेत. आणि चौथा मुद्दा, राज्यानं त्याच्या जीवन जगण्याच्या सर्व गरजा या पूर्ण केल्या पाहिजेत. आता या 4 प्रमुख गरजांपैकी मुसलमानांची कोणती गरज भारतामध्ये पूर्ण होते हे देखील पडताळून पाहणं गरजेचं आहे. इतर 3 गरजांवर बोलण्यापेक्षा आपण पहिल्या सांस्कृतिक प्रतिनिधित्वाच्या संदर्भात मी जो मुद्दा मांडला आहे त्याच्याविषयी बोलणं थोडंसं मला महत्त्वाचं वाटतं. आता मुसलमानांना या देशामध्ये किती सांस्कृतिक प्रतिनिधित्व मिळालं आहे, त्याच्या संदर्भात राज्यानं कोणते प्रयत्न केलेत हे ज्यावेळेस आपण तपासून पाहायला लागतो त्यावेळेस आपल्या हाती येणारी माहिती ही प्रचंड निराशाजनक असते. मुसलमानांसाठी स्थापन करण्यात आलेली जी विद्यापीठं होती स्वातंत्र्यपूर्व काळातली, त्या विद्यापीठांसोबत राज्याचा जो व्यवहार होता तो अतिशय गैरबराबरीचा अथवा विषमतेचा व्यवहार होता. अलीगड मुस्लिम विद्यापीठ बंद पाडण्याचे प्रयत्न करण्यात आले, त्याच्या संदर्भात वेगवेगळे कायदे केले गेले. जामिया विद्यापीठाच्या संदर्भातली केस आजही सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. त्याच्यानंतर मोहम्मद अली जोहर युनिव्हर्सिटी जी होती त्याच्यावर अक्षरशः बुलडोजर फिरवण्यात आलं. उस्मानिया विद्यापीठाच्या ग्रंथालयाला पूर्णतः जाळून नस्तेनाबूत करण्यात आलं, त्याच्या भाषांतर केंद्र बंद करण्यात आलं आणि उस्मानिया विद्यापीठाची जी मुस्लिम ओळख होती ती पूर्णतः संपवण्यात आली. आता जर हे असं घडत असेल ज्ञानकेंद्रांच्या बाबतीत मुसलमानांच्या, तर मुसलमानांमध्ये स्वतःच्या संस्कृतीकडं पाहण्याची जी दृष्टी आहे ती कशी विकसित होईल? ती विकसित होण्याची जी प्रमुख स्रोत आहेत किंवा प्रमुख साधनं आहेत तीच संपवल्यानंतर त्यांच्यापर्यंत त्यांच्या पक्षातलं ज्ञान हे पोहोचू शकेल का? तर ते पोहोचू शकणार नाही. जर ते पोहोचूच शकणार नसेल तर ते स्वतःचा सांस्कृतिक दृष्टिकोन कसा विकसित करतील, हा एक मुद्दा लक्षात घ्यायचा. आणि दुसरा जो मुद्दा आहे याच्यातलाच, ज्याच्यामध्ये मी सांस्कृतिक प्रतिनिधित्व असा शब्द वापरला, तर त्या सांस्कृतिक प्रतिनिधित्वामध्ये दुसरा जो मुद्दा आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. तर या समाजासमोर, भारतीय लोकशाहीमध्ये राहणाऱ्या मुसलमान समाजासमोर भारतीय राज्यानं कोणत्या पद्धतीची सांस्कृतिक प्रतीकं उभी केली आहेत अथवा त्यांना सांस्कृतिक प्रतिनिधित्व देण्यासाठी इतिहासातल्या कोणकोणत्या संदर्भांना भारतीय संघराज्यानं अधोरेखित केलं आहे. तुम्ही जर का भारतीय संघराज्याच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये, आपण उदाहरणादाखल महाराष्ट्राचं उदाहरण घेऊयात, महाराष्ट्रामध्ये मुसलमानांना अभ्यासक्रमामध्ये किती प्रतिनिधित्व दिलं गेलं आहे? 1950 पासूनची पाठ्यपुस्तकं जर आपण काढून पाहिली तर त्या पाठ्यपुस्तकांमध्ये सुफी बंदानवाज तुम्हाला कुठेही नजरेस पडणार नाही, मलिक अंबर, टिपू सुलतान तुम्हाला कुठेही नजरेस पडणार नाही, सुफी संतांच्या कविता कव्वाल्या या तुम्हाला कुठेही दिसणार नाहीत, मुस्लिम आत्मचरित्रांपैकी एखादं प्रकरण या पाठ्यपुस्तकांमध्ये कुठेही दिसत नाही, मुस्लिम कादंबरीकाराच्या कादंबऱ्यामधला एखादा उतारा अथवा एखादं प्रकरण या सगळ्या अभ्यासक्रमामध्ये कुठेही दिसत नाही. जर मुसलमानांना समान पातळीवर बहुसंख्याकांच्या तुलनेत जर सांस्कृतिक प्रतिनिधित्व दिलं जात नसेल, त्यांच्यासमोर सांस्कृतिक आदर्श राज्याकडून मांडला जात नसेल, तर ते कोणत्या सांस्कृतिक आदर्शातून प्रेरणा घेणार? कोणता सांस्कृतिक आदर्श हा आमचा आदर्श आहे, आमच्या सांस्कृतिक प्रेरणा आहेत म्हणून मांडणार? हा विचारसुद्धा राज्यानं करण्याची गरज आहे. आता आपण याच्या पुढे घेऊयात. आता राज्यानं सांस्कृतिक आदर्श घेण्यासाठी जे कोणतेही संदर्भ पाठ्यपुस्तकांमध्ये नमूद केलेले नाहीत अथवा अधोरेखित केलेले नाहीत, मग मुसलमान म्हणून, मुसलमानांची प्रतिमा म्हणून पाठ्यपुस्तकांमध्ये राज्यानं काय केलेलं आहे? तर राज्याकडून जी पाठ्यपुस्तकं अभ्यासक्रमामध्ये लावली गेली होती त्या पाठ्यपुस्तकांमध्ये सातत्यानं औरंगजेबापासून अफजल खानापर्यंत, अफजल खानापासून शाहिस्ते खानापर्यंत या लोकांना जाणीवपूर्वक अप्रत्यक्षपणे मुसलमानांचा प्रतिनिधी म्हणून इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न राज्याकडून, राज्याच्या सगळ्या यंत्रणेकडून करण्यात आला आहे. आता जर तुमच्यासमोर तुमच्या समाजाचा विशिष्ट असा कल्पित आदर्श किंवा आदर्श
उभा नसेल तर तुमच्या समाजाचा प्रतिनिधी म्हणून ज्या पद्धतीची प्रतिमा ही मांडली जाते त्या प्रतिमेला त्या समाजातले जे बालक असतात, त्या समाजातले जे विद्यार्थी असतात ते पुढे रेटण्याची दाट शक्यता असते. याच्यामध्ये राज्याची खूप मोठी चूक झाली आहे, कारण राज्यानं या समाजाच्या आदर्शांना शिक्षण व्यवस्थेमध्ये समाविष्टच केलं नाही. त्यामुळं त्या समाजाची सांस्कृतिक गफलत होणं हे ठरलेलं होतं. मागच्या 70 वर्षापासून तुम्ही या चुका करत आहात आणि त्याच्यानंतर मुसलमानांकडून अपेक्षा करताय की मुसलमानांनी अमुक प्रतीक स्वीकारलं पाहिजे, अमुक प्रतीक स्वीकारलं नाही पाहिजे, मुसलमानांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवलं नाही पाहिजे, अब्दुल कलामांचं ठेवलं पाहिजे, वगैरे वगैरे वगैरे. आता या सगळ्या प्रकरणामध्ये आणखीन पुढे जाऊन आपण थोडासा विचार करण्याचा प्रयत्न करूयात. औरंगजेबाचा स्टेटस ठेवणं हा कायद्याने गुन्हा आहे का? कोणत्या कायद्यानुसार, कोणत्या कलमानुसार औरंगजेबाच्या स्टेटसला बंदी महाराष्ट्र सरकारनं अथवा पोलिसांनी घातलेली आहे? औरंगजेबाचा स्टेटस ठेवल्यानंतर विशिष्ट समाजाच्या भावना दुखावतात की दुखावत नाहीत हा मुद्दा नंतर चर्चेचा आहे. पण कायद्याच्या पातळीवरती ज्या ज्या केसेस आत्ता केल्या जात आहेत त्या केसेस या न्यायालयात टिकणार आहेत का? किंवा त्या केसेस करण्यासाठी पुरेसं कारण या पोलीस यंत्रणांकडे आहे का? जर नसेल तर राज्य याच्यामध्ये कोणती भूमिका घेणार आहे हे स्पष्ट केलं पाहिजे. नुसतं गृहमंत्र्यांनी औरंग्याच्या औलादी वगैरे विशेषणं वापरणं आणि विशिष्ट समाजाप्रती एक विशिष्ट अशी भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करणं, यातून हा तिढा सुटणार नाही आहे. देवेंद्र फडणवीस हे काही गल्लीबोळातले छचोर राजकारणी नाही आहेत. ते एका राज्याच्या प्रमुख अशा पदावर कार्यरत असलेले नेते आहेत, गृहमंत्री आहेत. त्यांनी अशी विधानं करण्यापूर्वी आपल्या विधानांच्या माध्यमातून समाजामध्ये कोणत्या भावना निर्माण होणार आहेत, त्याच्या प्रतिक्रिया काय येणार आहेत याचा देखील विचार करायला हवा होता, जो त्यांच्याकडून करताना दिसत नाही आहे. तर औरंगजेबाचा जो मुद्दा आहे तो या सगळ्या संदर्भांच्या आधारे तपासून पाहण्याची गरज आहे, जो पाहिला जात नाही. आता त्याच्यानंतर काही पुरोगामी लोक आणि काही प्रतिगामी लोक औरंग्या हा जो शब्द वापरत आहेत त्याच्यामध्ये, आता प्रतिगामी लोकांकडून तर मला अपेक्षा नाही आहे, पण पुरोगामी लोकांकडून औरंग्या हा शब्द वापरला जाणं हे किती घातक आहे. एखाद्या शब्दाच्या माध्यमातून त्या शब्दाच्या मागं दडलेल्या गर्वाचा, अहंकाराचा सगळा जो भाव आहे, सगळ्या ज्या छटा आहेत त्या तुम्ही पुरोगामी म्हणून कशा काय अधोरेखित करू शकता? या औरंग्या या शब्दामागं सरंजामी माजोरडेपणा अथवा त्या मध्ययुगीन काळातील वर्चस्ववादी राजकारणाचं प्रतिनिधित्व करण्याची लालसा नाही आहे का? हा विचार पुरोगामी म्हणून पुरोगामी विचारवंत आणि कार्यकर्ते करणार आहेत की नाहीत ते देखील आपण विचार केला पाहिजे. आणि राहिला मुद्दा मुसलमानांच्या संदर्भात, तर मी मुसलमानांविषयी आणि औरंगजेबाच्या संदर्भात याच्यापूर्वी देखील अनेकदा भूमिका मांडलेली आहे की औरंगजेब हा काही दखनी मुसलमानांचा सांस्कृतिक प्रतिनिधी होऊ शकत नाही. कारण दखनी मुसलमानांची स्वतःची दखनी भाषा असेल, दखनी भाषेमध्ये संस्कृतीकरण करणारे साहित्यिक असतील, त्या सगळ्यांवरती औरंगजेबानं अक्षरशः वरवंटा फिरवला आहे. दखनी भाषा संपवली आहे. दखनी अस्मिता, दखनी मुसलमानांची जी दखनी अस्मिता होती त्याला ठोकरण्याचा त्यानं प्रयत्न केला आहे. तर असा माणूस दखनी मुसलमानांचा प्रतिनिधी, सांस्कृतिक प्रतिनिधी होऊ शकत नाही, हे याआधी मी स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर सदसद विवेकबुद्धीच्या आधारे ज्यावेळेस आपण राजकीय व्यवहाराच्या पातळीवर औरंगजेब हा महाराष्ट्राच्या संस्कृतीकरणामध्ये मुसलमानांनी सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून रेटणं योग्य आहे की अयोग्य आहे याचं उत्तर ज्यावेळेस आपण शोधायला लागतो, त्याच्यामध्ये एक कारण महत्त्वाचं जे सापडतं ते संभाजी महाराजांची हत्या. या संभाजी महाराजांच्या हत्येच्या संदर्भात आपण थोडासा किंवा मुसलमानांनी थोडासा विचार करत असताना त्यांच्या इतिहासातला एक संदर्भ तपासून पाहण्याची गरज आहे. हजरत इमाम हुसेन यांची हत्या झाल्यानंतर ती हत्या करणाऱ्या यजीदला मुसलमान विसरू शकलेत का? तर बिलकुल विसरू शकले नाहीत. किंवा यजीदचा गौरव करणं मुसलमान सहन करणार आहेत का? तर बिलकुल सहन करणार नाहीत. त्याच पातळीवरती महाराष्ट्रामध्ये मराठे असतील अथवा इतरे जण असतील ते औरंगजेबाकडून संभाजीराजांची झालेली हत्या का सहन करतील, अथवा औरंगजेबाचं जर महिमामंडन होत असेल तर ते देखील का सहन करतील याचा विचार आपण केला पाहिजे. आता औरंगजेब नाकारत असताना
स्वतःकडे कोणतं सांस्कृतिक अस्तित्व अथवा कोणती सांस्कृतिक प्रतीकं ठेवायची याचा विचार मुसलमानांनी करत असताना त्यांच्याकडे टिपू सुलतानचं एक चांगलं प्रतीक आहे, मलिकंबरसारखं प्रतीक आहे, त्याच्या माध्यमातून ते संस्कृतीकरण करू शकतात आणि त्या माध्यमातून ते भारतावरचा आपला स्वतःचा अधिकार देखील स्पष्ट करू शकतात. त्यासाठी तुम्हाला औरंगजेबाचीच गरज आहे असं बिलकुल नाही आहे. धन्यवाद.